मार्केटसारखा स्पंजी आणि भरपूर अशी जाळी पडलेला ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकतात परफेक्ट जाळी आणि कलरही सुरेख आलेला आहे। बेसन पिठाचा आपण आज हा ढोकळा बनवलेला आहे। नमस्कार, मी चैताली, स्वाद खानदेशी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। सांगितलेले टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचा देखील ढोकळा असा छान स्पंजी नक्कीच होईल। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी 2 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कुठलेही बेसन पीठ घेऊ शकतात, रेडीमेड पीठ येतं ते सुद्धा घेऊ शकतात किंवा घरी बनलेल्या डाळीचं बेसन पीठ सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। तर मीडियम साईजची ही वाटी आहे। 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही घरातल्या वाटीने हे मोजून घेऊ शकतात। त्यानंतर सायट्रिक ॲसिड, लिंबू पावडर किंवा लिंबू सत्व देखील याला म्हणतात। तर 1 चमच आपल्याला हे लागणार आहे आणि हे थोडं साखरेसारखंच दिसतं। आणि साखर घेतलेली आहे। थोडासा जाड रवा आपल्याला लागणार आहे आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर थोडासा हिंग आणि सोडा घेतलेला आहे। जो आपण भजी बनवतो तेव्हा जो सोडा वापरतो तोच हा सोडा मी घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 पडी तेल, त्यानंतर सायट्रिक ॲसिड 1 चमच, पोहे खायचा जो आपला चमच असतो त्याच चमच्याने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। 1 चमच साखर आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर थोडासा 2 चमच रवा आणि थोडासा हिंग आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आता सोडा ॲड केलेला नाही आहे, आपण सोडा नंतर ॲड करणार आहोत। हे आपल्याला साखर आणि लिंबू सत्व छान मिक्स होईपर्यंत, विरघळेपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद यामध्ये ॲड करायची आहे। नाही टाकली तरी चालेल, काहीच हरकत नाही। हळद जर जास्त झाली तर सोडा आणि हळदमुळे ढोकळ्यांवर रेड कलरचे स्पॉट्स येतात। तर हळद ॲड करायची असेल तर अगदी चिमूटभर हळद यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे। नाही केली तरी काहीच हरकत नाही, ढोकळ्यांना छान कलर येतो। बेसन पिठाचा कलरच पिवळा असतो, त्यामुळे ढोकळ्यांना कलर येतोच। आता आपल्याला यामध्ये थोडं बेसन पीठ ॲड करून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पूर्ण बेसन पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाही आहे। थोडं बेसन पीठ ॲड करून आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। ढोकळा खायला तर सर्वांनाच आवडतो, पण खूप जणींच्या तक्रारी असतात की आमचा ढोकळा छान स्पंजी होत नाही किंवा रेड कलरचे स्पॉट्स येतात किंवा मग व्यवस्थित फुगतही नाही। तर तुम्ही योग्य प्रमाण घेतलं आणि जर सांगितलेल्या ट्रिक्स वापरल्या तर नक्की तुमचासुद्धा ढोकळा छान बाजारात जसा ढोकळा मिळतो तसा बनेल। तर प्रमाणसुद्धा तुम्ही अचूक घेणं गरजेचं आहे आणि टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट आहेत। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता हे छान फेटून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा ॲड करायचा आहे। आपण जो भजी वापरण्यासाठी सोडा वापरतो तोच सोडा मी इथे वापरलेला आहे। सोडा टाकला की आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं मला हे घट्ट वाटत होतं म्हणून मी अगदी 2 चमच यामध्ये पाणी ॲड करून हे छान परत एकदा फेटून घेते। आणि आता आपल्याला पटकन हे प्लेटमध्ये ओतून घ्यावं लागेल। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात। ही माझ्याकडे ढोकळ्यांची प्लेट आहे, तिला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सगळं पीठ या प्लेटमध्ये ओतून घेऊयात। आणि पीठ बनवत असताना मी गॅसवर हे स्टीमर ठेवलेलं होतं, त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी छान उकळलेलं आहे आणि आता ही प्लेट आपण यामध्ये ठेवून घेऊयात। ही सुद्धा एक इम्पॉर्टंट टिप आहे की ढोकळा बनवताना आपण ढोकळ्याची प्लेट स्टीम करायला ठेवताना पाणी आधीच आपलं गरम असायला हवं। गरम पाण्यावरच आपल्याला ढोकळ्याची प्लेट स्टीम करायला ठेवायची आहे। झाकण ठेवून आता 10 मिनटं झालेले आहेत आणि 10 मिनटानंतर मी तुम्हाला ढोकळा दाखवते। तुम्ही बघू शकता छान आपला ढोकळा झालेला आहे। आता हा आतून शिजलेला आहे का हे आपण चेक करून घेऊयात। आता मी सुरीने हे चेक करून घेते आणि तुम्ही बघू शकता ढोकळा शिजलेला आहे।
आता आपण ही प्लेट बाहेर काढून घेऊयात आणि 10 मिनिटासाठी हा ढोकळा आपण थंड करून घेऊयात। ढोकळा थोडा थंड झाला की आपण याला कट लावून घेऊयात। तुम्ही बघू शकतात किती छान स्पंज झालेला आहे, परफेक्ट असा आपला ढोकळा बनलेला आहे। आणि कलरही तुम्ही बघू शकतात अगदी छान, मार्केटला ज्या पद्धतीने आपण ढोकळा विकत घेऊन खातो तसाच हा ढोकळा बनलेला आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात। 4-5 मी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मग हिरवी मिरची टाकून 2-3 मिनिटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। मिरची फ्राय होईपर्यंत आपल्याला हे 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि 1 चम्मच साखर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मोठे चम्मच यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। साखर विरघळेपर्यंत 2 मिनिटं आपल्याला हे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। आता आपला ढोकळासुद्धा छान थंड झालेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही बघू शकता ढोकळा आपोआप प्लेट सोडत आहे। म्हणजे तुम्ही अगदी हाताने हा ढोकळा उचलून घेतला तरीसुद्धा हा इझिली निघून जाईल। ढोकळा गरम असताना कट केला तर त्याच्या स्लाइस व्यवस्थित पडत नाहीत। तर आता आपण याच्या कळा मोकळ्या करून घेऊयात आणि याला छान चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊयात। कट करताना तुम्हाला कळतच असेल की ढोकळा आतून किती छान सॉफ्ट झालेला आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवते आपले ढोकळे किती छान फुललेले आहेत, किती छान स्पंजी झालेले आहेत। तुम्ही बघू शकतात खूप छान जाडी आपल्या ढोकळ्यांना पडलेली आहे आणि डबल हे फुललेले आहेत। बनवून घेतलेलं साखरेचं पाणी आता आपल्याला यावर टाकायचं आहे, पण हे पाणी टाकत असताना हे कोमट हवं। जर तुम्ही अगदीच गरम पाणी ढोकळ्यांवर टाकलं तर ढोकळे खूप जास्त सॉफ्ट होतात, खूप नरम होतात। तर हे पाणी जेव्हा आपण ढोकळ्यांवर टाकतो तेव्हा ते कोमट हलकंसं वाम असायला हवं। आणि आता आपले ढोकळे बनवून तयार आहेत। खूप छान झटपट होतात, इझी रेसिपी आहे, अगदी बॅचलर मुलं मुलीसुद्धा हे बनवू शकतात। नक्की ही रेसिपी ट्राय करा। त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता आपले ढोकळे बनवून तयार आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।